कंदहार विमान अपहरणासारख्या आणखी एका अपहरणाची गुप्तचर विभागाला माहिती। एअर इंडियाच्या काबूलला जाणाऱ्या विमानांसाठी हाय अलर्ट जारी। दिल्ली आणि मुंबईसह सगळ्याच विमानतळांवर वाढवली सुरक्षा। गुजरातजवळ आढळलेल्या संशयास्पद बोटीमधून स्मगलिंग होत असल्याची काँग्रेसची शंका तटरक्षक दलाने फेटाळली। काँग्रेस पाकिस्तानसारखं बोलत असल्याचा भाजपचा हल्लाबोल। धनगर आरक्षणाच्या बद्दल येत्या 15 दिवसात घेणार निर्णय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आश्वासन, मात्र आदिवासींच्या आरक्षणामध्ये कपात करणार नसल्याचंही केलं स्पष्ट। मुंबईमध्ये वरळी हॉस्टेल प्रकरणी समाज कल्याण आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला अहवाल। विद्यार्थिनींच्या तक्रारींचा उल्लेखच नाही। जळगावमधल्या धरणगावच्या आश्रमशाळेची दुरवस्था, मूलभूत सोयी सुविधांचा अभाव, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचीही सोय नाही। सोलापूरमधल्या करमाळा इथल्या शाळेच्या आहारातून झालेल्या विषबाधे प्रकरणी 4 जणांना अटक। 23 विद्यार्थ्यांना पुन्हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे केलं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट। आमच्या गावाला पाण्याची लई टंचाई झाली आहे। तुम्ही पाणी आम्हाला दिलो तर आम्ही वाचता, नाही तर सरळ मरता। 1.5 वर्ष झालं रान हिंडताव, लेकर बाळा भाग येतात। गावाजवळ धरण असूनही प्रशासकीय यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे लातूर जिल्ह्यातली 3 गावं तहानलेली। 7 तारखेपर्यंत पाणी दिलं नाही तर सरपंचांनी दिला आत्मदहनाचा इशारा। आणि IIT मुंबईमध्ये टेकफेस्ट 2015 सुरू। जगभरातल्या संशोधकांनी आणि शास्त्रज्ञांनी बनवलेली अनोखी उपकरणं ठरतायत आकर्षण।